मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे। आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे। त्याला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या दरम्यान 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि मग मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या विष्णू चाटेची रवानगी ही लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे। विष्णू चाटेनं बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवावं यासाठी अर्ज कोर्टात केला होता, मात्र तेव्हा न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला होता। त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा विष्णू चाटेच्या वकिलानं कोर्टाकडे मागणी केली। त्यानंतर कोर्टानं ही मागणी मान्य केली। त्यामुळे आता विष्णू चाटेला नेमकी कोणती भीती आहे हा प्रश्न उपस्थित झालाय। बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार या 6 जणांचा समावेश असल्याचं समोर आलं होतं। या 6 जणांनी मिळून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे। यामध्ये विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचाही समावेश असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंच त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आतापर्यंत विष्णू चाटे हा बीडच्या केज कारागृहात होता, मात्र त्यानं आपली रवानगी लातूर कारागृहात करण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडे केली होती। यासाठी त्याच्या वकिलानं कोर्टाला सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी करत असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आता न्यायालयानं हा अर्ज मान्य केला असून त्याची रवानगी लातूर कारागृहात केलेली आहे।